मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेहमीसारखं 5 श्लोक आज बघूया. त्यातल्या प्रत्येक श्लोकामधल्या एक दोन शब्दांचा अर्थ पाहूया. तो अर्थ समजल्यानंतर भावार्थ उलगडण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करूया. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे. एक तर उच्चाराची, ती आपण करतोच आहोत. आणि दुसरी, तो जो शब्द आहे त्या शब्दाचा जो अर्थ आहे, लक्षणार्थ म्हणू त्याला, शब्दार्थ म्हणू, त्याप्रमाणे वापरायचा प्रयत्न केला किंवा त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टी समोर दिसायला लागतात. आज ग्रुपवर अनेक जणांनी प्रतर्दन याला धरला होता. मग प्रतर्दन जो आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिला की नको असलेल्या गोष्टींचं नायनाट करणं, काढून टाकणं, निप्पात करणं. नको असलेल्या गोष्टी कुठल्या कुठल्या? विश्वम मधल्या, आपल्या विश्वम मधल्या. विश्वम मधल्या वजन नको असलेलं असू शकतं, पोटाची जाडी नको असलेली असू शकते. मग अगदी फिजिकल लेवलवरनं जर काही इमोशनल लेवलला गेलं तर नको असलेल्या भावना त्या असू शकतात, नको असलेले विचार असू शकतात, मेमरीज नको असलेल्या. मग त्या काढून टाकायच्या. त्या कशा काढून टाकायच्या ह्याला सुद्धा एक टेक्निक आहे, सुंदर टेक्निक आहे. हाणामाऱ्या करायचे नाहीत. हाणामाऱ्यांमध्ये कधीच विजय होत नसतो, प्रत्येकाचा लॉसच होत असतो. म्हणून तो सर्व दर्शना, पाहायचं असतं त्याच्याकडे, पाहून उमजतं. म्हणून आपल्याकडे दर्शन म्हटलंय प्रत्येक ठिकाणी. आणि ते पाहण्यामध्ये अनेक गोष्टी समजून येतात आणि समजल्या की उमजतात. नाहीतर मग ते विचारांचा खेळ चालतो, त्या बुद्धीचा खेळ चालतो आणि मग तो काही फारसा उपयोगाला येत नाही. मग अशा पद्धतीने आपण जातोय हळूहळू हळू. आजच्या श्लोकांमधले काही काही शब्द आधी समजून घेऊया, पहिल्या श्लोकामधले तरी सुद्धा. म्हणजे मग आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो त्यावेळेला तो शब्द आला प्रॅक्टिस करत असताना की निदान त्या शब्दाच्या अर्थाशी, शब्दार्थाशी, लक्षणार्थाशी, आणि मग नंतर जेव्हा प्रॅक्टिस करू त्यावेळेला त्याच्यातले जे इंट्रिकेसीस आहेत, गमती जमती आहेत, ते केल्याशिवाय समजणार नाही एवढं नक्की. अच्युतः असा शब्द आहे. 11वा श्लोक आहे. अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युतः सर्वादिः अच्युतः वृषा कपिः अमेयात्मा सर्वयोग विनिश्रुतः. असा तो श्लोक आहे. अशीच विष्णूची नाव आहेत. मग अच्युतः, अच्युतः म्हणजे न पडणारा असा तो, इनफॉलिएबल असं इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर, की न ढळणारा असा तो. मग ढळणारा कदाचित स्वतःच्या उद्देशापासून ढळणारा असू शकतो, स्वतःच्या हातात काम घेतलं असेल ते ढळणारा असू शकतो, जाऊ दे ना आत्ता कुठे उद्या करू म्हणून ढळणारा असू शकतो, ह्यात काय अर्थच नाही म्हणून ढळणारा असू शकतो, किंवा कोणतरी ढकललं म्हणून ढळणारा असू शकतो, आतून किंवा बाहेरून. असा तो ढळणारा असू शकतो, पण हा ढळणारा नाहीये असा तो असू शकतो. झिरो फेल्युअर्स असं आपण म्हणू शकू. विष्णूनी जर का आपला सीव्ही लिहिला किंवा विष्णूच्या फॅक्टरीमध्ये जर का डिस्क्रिप्शन द्यायचं वेळ आलं तर MTBF अशी एक सिक्स सिग्मा मधली टर्मिनॉलॉजी, जे कॉर्पोरेटमध्ये आहेत किंवा एस्पेशली जे ह्या क्षेत्रात आहेत त्यांना कळेल ते. मीन टाइम बिटवीन फेल्युअर्स. मीन टाइम बिटवीन फेल्युअर्स इन्फिनिटी. कारण फेल्युअर्स होतच नाहीत असा तो विष्णू. म्हणजे राईट फर्स्ट टाइम अँड राईट एव्हरी टाइम. पण आपण विष्णूपर्यंत पोहोचायचंय, आपल्याला आपल्याला इन्फिनिटी पर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून मग फेल फास्ट, पुन्हा पुन्हा चुका करायच्या. पण त्याच चुका पुन्हा पुन्हा करायच्या नाही, पटापट चुका करत जायचं. शिकणं म्हणजे चुकणं, पण पुन्हा आधीच्या चुका न करणं इज इक्वल टू लर्निंग. असा तो अच्युत हा, झिरो फेल्युअर्स. वृषा कपी असा एक शब्द आहे. तो श्लोक कसा आहे? अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धी सर्वादि अच्युतः वृषा कपी अमेयात्मा सर्वयोग विनिश्रुतः. वृषा कपी, आता वृष म्हणजे बैल, ते वृषभ राशी वगैरे आहे बघा. वृष म्हणजे बैल. आता ते वृष शब्दाचा धर्म असा पण अर्थ होतो, आणि त्या धर्म शब्दाचे नको इतके अर्थ काढलेत, पण आपण आता बैल असं धरून चालू पुढे. वृष म्हणजे बैल. कपी माहिती आहे आपल्याला, मंकी.
मग बैल आणि माकड, साधं विचार केलं तर शक्ती आणि युक्ती, साधं गणित आहे. नुसत्या शक्तीचा काय उपयोग नाही आणि नुसत्या युक्तीचा काय उपयोग नाही. युक्ती सुद्धा शक्ती पकडण्यासाठी काही वेळेला केलेली असते आणि शक्तीला सुद्धा युक्ती लागते. मग वृषा कपी असा तो शब्द असू शकतो. मग आपला असा एखादा मित्र असतो बघा, किंवा आपल्या बरोबर सहकार्यांमध्ये असा असतो, तो वृषाकपी असतो. बरोबर, ते युक्ती असते त्याला, आणि युक्ती असली की शक्ती पण असते, आणि किंवा शक्ती नसेल तर ती कुठून आणायची हे पण त्याला माहिती असतं. असा तो वृषाकपी, असा पण अर्थ मनात ठेवायला हरकत नाही. तर हे दोन आपण शब्द लक्षात ठेवूया. अच्युतः, इनफॉल्युएबल, आय वॉन्ट टू रीच दॅट लेवल, इन्फिनिटी. मी इंजिनिअरिंगला असताना एक पुस्तक होतं, थिअरी ऑफ मशीन्स. जे इंजिनियर झालेत त्याने ते म्हणतील मला नको त्या आठवणी देऊस परत. कसा पास झालोय माझं मला माहिती आहे. पण थेअरी ऑफ मशीन्स असा एक ठोकळा होता, एक 2000 1500 पानांचा होता काहीतरी, जास्तीच. त्याच्या पहिल्या पानावरच सुरेख लिहिलेलं होतं, परफेक्शन इज डिव्हाइन, नेव्हर क्लेम परफेक्शन. म्हणजे थोडक्यात कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि थिअरी ऑफ मशीन्स मध्ये पहिला खेळ चालतो तो फ्रिक्शनचा, म्हणून त्याचं म्हणणं असेल तसं. तर चला, आता आपण ते प्रॅक्टिस करायला लागू पुढची. हा, आता सगळे मास्टर झालेत तुम्ही, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे कसं प्रॅक्टिस करतो आपण ते. हं? चला. अज सर्वेश्वर सिद्ध. अज सर्वेश्वर सिद्ध. सिद्धी सर्वादि अच्युत. आता इथे तो रस विसर्ग आणि असं मिळून तो र होतोय. तर बघा, कंसाच्या बाहेर तो र लिहिलाय. सिद्धी सर्वादिरच्युत. अज सर्वेश्वर सिद्ध. सिद्धि सर्वादिरच्युतः. अज सर्वेश्वर सिद्ध. सिद्धि सर्वादिरच्युतः. अज सर्वेश्वर सिद्ध. सिद्धि सर्वादिरच्युतः. तर या ओळीमध्ये सुद्धा वृषा कपिही आणि अमेयात्मा, विसर्ग आणि याच्या मिळून तर र होतो. पुन्हा तेच, संधी आपसुक दिसते, पाठ करू नका. हम्म? मग आपण ती संधी सकट म्हणूया. वृषा कपिरमेयात्मा. वृषा कपिरमेयात्मा. वृषा कपिरमेयात्मा. सर्वयोग विनिश्रुतः. सर्वयोग विनिश्रुतः. वृषा कपिरमेयात्मा. सर्वयोग विनिश्रुतः. संपूर्ण श्लोक सांगणार आहे. अज सर्वेश्वर सिद्ध. सिद्धि सर्वादिरच्युतः. वृषा कपिरमेयात्मा. सर्वयोग विनिश्रुतः.
अजून एकदा म्हणू आणि जाऊ मग पुढे. सगळं संपूर्ण श्लोक. अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युतः वृषा कपिरमेयात्मा सर्वयोग विनिसृतः. जगास. आता याच्यामध्ये तो वृषा असा शब्द आला बघा, तो श आलाय. आणि तिथेच तो श पण आहे, सर्वेश्वर. तो एक श आहे, त्याला शेंडीफोड्या म्हणतात. एक श आहे, त्याला पोटफोड्या म्हणतात. आता असंच का? असंच का? ह्या विचारात पहिल्यांदा जाऊ नये, प्रॅक्टिस करावी. श म्हणताना जीभ कुठे लागते बघा. आणि श, तुमचं तुम्ही बघा. तुमची जीभ, तुमचा टाळू, तुमचं तुम्ही ठरवा काय ते. पण हे जोपर्यंत ध्यान लागत नाही ना, तोपर्यंत सकाळी 3:30ला उठा आणि 4ला उठा, किती ध्यानात बसा, इतकं सजग व्हायला पाहिजे की मी बोलत असताना माझी जीभ कुठे कुठे फिरते. मग श, वृषा आणि सर्वेश्वर. श आणि श. जर का खरोखर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर एक गंमत देईन मी, पण नंतर, 8व्या 9व्या आठवड्यानंतर. आता नाही. आता जसं श आहे, श आहे, तसं स पण आहे. तर स म्हणताना कसं होतं बघा, स, श, श. खेळा. आता पुढच्या श्लोकामध्ये स भरपूर आहे. वसुर वसुमना सत्य समात्मा संमित समाह अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती. हा खेळ आहे, खेळ आहे. खेळ जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते गंभीरता राहते, आणि गंभीरता अध्यात्मात नाही. अध्यात्म म्हणजे मी स्वतः. मग तो आनंदमय हा, असं जर का अथर्वशीर्ष ठणकावून सांगताय. येशाम ब्राह्मी स्थिती पार्थ न एनाम प्राप विमुह्यती, असं कृष्ण अर्जुनाच्या कानात ओरडतोय तिथे. मग गंभीर कसे? त्यामुळे गंभीर असाल तर अध्यात्माच्या वाटेला जायचं नाही. अध्यात्माच्या वाटेला चाललं म्हणजे माझ्याच स्वतःच्या वाटेला. मग हा खेळ आहे. स आहे, श आहे, श आहे, क्ष आहे. वसुर वसुमना सत्य समात्मा संमित समाह अमोघ पुंडरीकाक्ष वृषकर्मा वृषाकृती. तर मध्ये एकदा आपण लोहिताक्ष पाहिला होता, है की नाही? तसा हा पुंडरीकाक्ष. लोहिताक्ष म्हणजे लाल डोळे झालेला असा तो आहे. हा. आता पुंडरीक. आता पुंडरीक म्हणजे कमळ, अक्ष म्हणजे डोळे. पुंडरीकासारखे डोळे असा तो पुंडरीकाक्ष. म्हणजे कमळ हे असं म्हटलं जातं की प्युअरेस्ट फॉर्म आहे, म्हणजे नितळ, असं म्हटलं जातं आपल्याकडे. मग ती जर का ती करुणा माझ्या डोळ्यात असेल, कंपॅशन इंग्रजीमधला शब्द, ती कंपॅशन जर का असेल, तर माझे डोळे तसे असणारच आहेत. म्हणून मग लेन्सेस लावत कशाला फिरा. मग ती कंपॅशन येण्यासाठी काय लागेल? सर्वदर्शना. बुद्धी कंपॅशन तयार करू शकत नाही. बुद्धी अनालिसिस करते. अनालिसिस नीड्स कट, कंपॅशन नीड्स सिनर्जी. संपूर्ण पाहावं लागतं. मग सर्वदर्शना, सर्वदर्शनाची प्रॅक्टिस झाली की नक्की काय आहे बुवा, हे काय आहे, असं जरी पाहायला सुरुवात केली. असंच कसं, हेच का, आत्ताच का, हाच कसा, का कंपॅशन कडे नेणारा नाही. म्हणजे काय, कंपॅशनची सुरुवात होऊ शकते. मग बघा तुम्हाला जमलं तर. मग म्हणजे काय, म्हणजे नक्की काय असं कळायला लागलं की मग हळूहळू हळू पुंडरीकाक्षाकडे जाता येईल. मग असा तो पुंडरीकाक्ष. मग पुन्हा पुन्हा तेच की विष्णू असेल काय, आपण ते परब्रह्म वगैरे म्हणतात लोक, ते जर का पाहायचं असेल तर वय वर्ष 2च्या अलीकडची मुलं नेहमी पाहावीत. ते सगळं तिथे दिसतं. म्हणजे हे जे आहे पुंडरीकाक्ष, कृष्ण, हे सगळं तिथे दिसतं. मग अमोघ आहे की नाही, हा अजून एक शब्द आहे त्याच्यामध्ये. आपण अनेकदा म्हणतो बघा, मोघम बोलू नको, काहीतरी काय ते पक्क बोल. मोघम. मग ते त्याच्यात मोघम असेल तर त्याला अ लावला की काय होईल? अमोघ. मोघम जो माणूस बोलतोय त्याचे विचार किती मोघम असतील. बोलणं हे जिभेचं खेळ नाहीये. बोलणं हे क्लॅरिटीचा खेळ आहे.
आणि क्लॅरिटी कंपॅशन मधून येते. कंपॅशन असेल तरच क्लॅरिटी, क्लॅरिटी असेल तरच ती वाणी जी म्हणतात बोलणं. मोघ, अमोघ. मग मोघ म्हणजे अर्थहीन शब्द, काय उगाचच वायफळ, त्याला मोघ म्हणू शकतो. मग अमोघ म्हणजे अनफॅलिंग, म्हणजे बोलण्यातही चूक होणार नाही. मगाशी म्हणतात नाही का, अच्युतः. अच्युतः कसा असू शकतो? मोघ. काही गोष्टी करतो, अरे वय उगाच अर्थहीन करतो बघ. कुठला तरी व्हॉट्सअपवर मेसेज आला, केला फॉरवर्ड, सगळ्या ग्रुपला फॉरवर्ड केला. मग तो वाचला का? त्यात नक्की काय म्हणायचंय? ज्यांनी लिहिलाय त्याच्या खाली नाव लिहिलंय का? त्यांनी नाव लिहिलंय तर नंबर लिहिलाय का? मग त्या नंबर लिहिलेला विचारला का रे बाबा, तू पाहिलाय का? तो आहे का अस्तित्वात आधी? नंबर नाही, ढकलला. मग असे व्हॉट्सअपचे मेसेज ढकलणं म्हणजे मोघ. हे बघ, मोघम बोलणं चाललंय बघा कसं, अमोघ. मग पुंडरीकाक्ष हा एक शब्द पाहिला, अमोघ. याच्यात वृषकर्मा पण आहे. मग बैलासारखं काम, म्हणजे लावून धरायचं, दमत नाही बैल कधी. किंवा जर का इथे धर्म आणायचा असेल, आता धर्म याची चर्चा नको, कारण धर्म म्हणजेच विष्णू. त्यामुळे हिंदू धर्म नाही, ख्रिश्चन धर्म नाही, जैन धर्म नाही. आता तुम्ही म्हणाल हा बघा, जो धारण करतो तो धर्म, बाहेर कुठलीच गोष्ट धारण करू शकणार नाही. विश्वाला धारण करणारा विष्णू, प्रकृतीला धारण करणारा पुरुष, बल्बला धारण करणारी इलेक्ट्रिसिटी. इतकं साधं गणित आहे. गणपतीला धारण करणारी माती. अगदी पुढचं पुढचं उदाहरण हवं असेल तर, ग्रॉसेस्ट पॉसिबल एक्झाम्पल, माती. कसं आहे? मग ती जी धारणा आहे, त्याच्यातून तो धर्म पक्का, किंवा धर्मातून धारणा की पक्क आहे, फोकस आहे. मग फोकस्ड ऍक्शन असं सुद्धा वृषकर्मा असू शकतं. किंवा काय म्हणूया त्याला, एन्ड्युरन्स, तुफान एन्ड्युरन्स, टेनासिटी असा इंग्रजीमधला शब्द आहे त्याला, की ज्या दमतच नाही हा माणूस. धर्म किंवा वृक्ष बैलासारखा असं पण असू शकतं. मग ठरवूया आपण, ज्या शब्दावर तुम्हाला फोकस करायचा तो शब्द धरा, आपण त्याची प्रॅक्टिस करू. पुंडरीकाक्ष, करुणेने भरलेले. करुणा म्हणजे इमोशनल ट्रॉमा नाही. करुणा म्हणजे हा, तू जे म्हणतोयस ना, किंवा ते जे दिसतंय ना, त्याच्या जाण्याची ताकद, ते बघण्याची ताकद. पुंडरीकाक्ष, वृषकर्मा, न थकता केलेलं काम, किंवा फोकस न हलू देता केलेलं काम, असा करणारा अमोघ. पायफळ कुठलीच गोष्ट न करणारा असा तो अमोघ आहे ना. मग आता आपण पुढचं चालू करू. पुन्हा तो र येईल हा. आता बघू आपण. तो विसर्ग आहे. वसुहु, वसुमना सत्या. मग तो वसु आणि व ते र होऊन जातो. तर मग काय म्हणूया आपण, वसुर्वसुमना सत्य. वसुर्वसुमना सत्य. वसुर्वसुमना सत्य. त्या स ची मजा घ्या. आणि श्री सुक्ताचं मागच्या वर्षी असंच केलं होतं. त्या श्री सुक्तामधला तो स आहे ना, ज्यांना माहिती आहे ते, आता काही जणांना, स र इम श्रीम, त्यातलं स आहे बरं का. स छान आहे, ताकदवान अक्षर आहे. वसुर्वसुमना सत्य. समात्मा संमितः समः. समात्मा संमितः समः. आता ते एक अवग्रह चिन्ह काढलं, तो एस काढलाय मध्ये, तो थोडं लांबवलंय तिथे, कारण संमित नाहीये, ते असंमित आहे. आणि समात्मा, मग आ अधिक अ, तो आच होतो, पण थोडा लांबवला तिथे. त्याला म्हणूया आता, वसुर्वसुमना सत्य. समात्मा संमितः समः. संपूर्ण ओळ. वसुर्वसुमना सत्य, समात्मा संमितः समः. आला आपला अमोघ आता. अमोघ
पुंडरीकाक्षो अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः वृषकर्मा वृषाकृतिः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः. संपूर्ण श्लोक हा दोनदा म्हणू, मी हळूहळू सांगतो. आता ही प्रॅक्टिस ज्यावेळेला आपण करतो त्याही वेळेला उच्चारांकडे लक्ष द्या, म्हणून समोर सातत्याने अक्षरं ठेवलेली आहेत. मेमरायझिंगची मुळीच काळजी करू नका, त्याच्या नादालाही लागू नका. वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः. वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः. सुरेख. आता आपण नेहमी म्हणत आलो की अर्थ समजून उमजून पुढे जायचं, आणि अर्थ समजून तेव्हाच येतो जेव्हा आपण करतो. म्हणून रेसिपीची पुस्तकं कधी पाठ करू नयेत, काय उपयोग नाही. रेसिपीच्या पुस्तकात तर लिहिलं आहे, जा स्वयंपाकघरात म्हणजे कळेल. एक 5-7% तिथे ऑन द स्पॉट मुवमेंट लागतेच लागते, पण मग ते करत करत करतच होतं ना. म्हणून ही रेसिपी आहे. अनेक रेसिपीज दिलेल्या आहेत, 1000 रेसिपीज आहेत विष्णू सहस्त्रनामामध्ये. संपूर्ण रॉ मटेरियल्स माझ्याकडे आहेत. आता आता त्याचं काय करायचं माझं माझ्याकडे. पुंडरीकाक्ष अशी रेसिपी आहे, वृषकर्मा अशी रेसिपी आहे, अमोघ अशी रेसिपी आहे. मग करून पाहायला पाहिजे. आता अमोघ याची प्रॅक्टिस कशी करायची? मी काही करताना चुकणार नाही. आता ते काही चुकणार कसं काय बुवा, कसं मेजर करणार? मग आत्ता काय हातात काम घेतलंय आपण? विष्णू सहस्त्रनामामधल्या श्लोकांचे शब्दांचे उच्चार स्पष्ट करायचे. मग झालं, तिथे अमोघ व्हायचा प्रयत्न करू, बाकी चालू राहू दे जे चाललंय ते मोगम. पण निदान या कामामध्ये तरी एकदा तशी सवय लागली की हळूहळू हळूहळू पसारा वाढत जातो कुठल्याही गोष्टींचा, चांगल्या गोष्टींचा किंवा नॉन कॉन्ट्रीब्युटरी गोष्टींचा. मग अमोघ तसं करता येईल का? असे स्वतःला रमवावं लागणार आहे. जर का खरं लहान मुलासारखं जगायचं असेल तर लहान मुलाला बाहेरच्या गोष्टींची गरज नसते. मग अमोघ, मग आलं कुळकुळा आपल्या हातात खेळायला, खेळूया अमोघाने. पुढच्याही श्लोकामध्ये सुंदर आहे तसं, पण आता एकदा हातात घेतलं की सोडायचं नाही. वृषकर्मा तसे पुढे पण येतं. रुद्रो बहुशिरा बभ्रु विश्व योनि शुचिश्रवा अमृत शाश्वत स्थाणु वरारोहो महातपः. स्थाणू शब्द आधी गेलेला आहे. रुद्रो बहुशिरा बभ्रु विश्व योनि शुचिश्रवा अमृत शाश्वत स्थाणु वरारोहो महातपाः. असं म्हटलं जातं, तो स्वच्छ एकदम गडास. मग ते विश्व योनी, योनी म्हणजे जिथून निर्माण होतं ते गर्भ. विश्व युनिवर्स कुठे आहे? विश्व
हे काय बसलाय आता. मग बसलेलं विश्व. मग त्या वोम्ब ऑफ क्रिएशन, ब्रह्मा सातत्याने काहीतरी सुरू ठेवलेलं आहे. चालू ठेवलं पाहिजे. म्हणून म्हणतो ना की रिकाम का म्हणजे रिकामा माणूस बसला तो सैतानाचा सेवक होऊ शकतो कधी ना कधीतरी. म्हणून कॉन्ट्रीब्युटरी गुंगवणं स्वतःला. विश्वयोनी मशीन आहे, चालू आहे मशीन. वोम्ब ऑफ क्रिएशन. मग काही असेल छान. आता हे उच्चार स्पष्ट करणे, मग उच्चारच आहे की उच्चाराची योनी. आपलं तोंड आहे. बघा, विश्वयोनी उच्चार झाला, शब्द आला, वा जगास. मग विश्वयोनी हा उच्चार करतानाच त्याचा वापर झाला. मग ती अमोघ हवी की नाही, म्हणजेच मग निघणारं अपत्य जे येईल, अपत्य येणार आहे ते छान असेल, सुदृढ असेल. मग योनीत जर का कमकुवत असेल तर ते कसं काय बुवा. मग शब्दांची योनी जर का नीट केली नाही, ते शब्दांचं अपत्य असंच असणार. मग त्याच्यासाठी अजून मागे गेलं तर मग मन बुद्धी असं पण होऊ शकतं. मग असाही अर्थ काढू शकतो. एक शब्द पुरणार आहे खरं. आपल्याला एका गोष्टीवर फारसं रमता येत नाही, म्हणून हजार शब्दांची योजना झालेली आहे, असं माझं मत आहे. नाहीतर एक शब्द पुरणार आहे, विश्वम. आणि विष्णू एक नाही तर दोन, चला भाई दोन घेऊन खा. विश्वम विष्णू, त्याच्या पुढे गरजच नाहीये विष्णू सहस्त्रनामाची. पण आपल्याला काहीतरी वेगळा लागतो खेळ. मग हे हजार दिवसांचा खेळ आहे हा, कमीत कमी. स्थाणू, पक्का, इम्मुवेबल पिलर. इम्मुवेबल पिलर. आता इम्मुवेबल पिलर म्हटल्यावर ध्येय, उद्दिष्ट हातात घेतलंय, काम लावून धरलेलं आहे. एखाद्या कलेमध्ये निपुण होण्यासाठी सकाळी उठून 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तुफान मेहनत चाललेली आहे. स्थाणू, इम्मुवेबल. जे ध्येय आहे ते अजिबात हलत नाहीये बघा असं. मी आज आता एक छोटस एक्झाम्पल देणार आहे नंतर. महातपाहा, त्याच्यासाठी ती गरज आहे. महा म्हणजे ग्रेट, तो अर्थ लागतो नेहमी, खूप. मग तप, तप म्हणजे ऑस्टिरिटी. तप म्हणजे मुळात प्रॅक्टिस. त्यामुळे कृष्ण अर्जुनाला नंतर सांगतो कानात त्याच्या शेवटी की बाबा रे, हे आता देऊ नको कोणाला. म्हणजे तू जसं वागलायस आत्ता मागच्या 85 मिनिटामधल्या पहिल्या 25-30 मिनिटामध्ये, तसं जर का कोणी वागत असेल तर मी जे सांगतोय त्याला कळणार नाही. इदम ते न वाच्यम अभक्तम. अभक्त म्हणजे अभक्ताय, अभक्त आला. अतपस्कम, अशुश्रूषवा, यो माम अभ्युषयोती. ह्या 4 कॅटेगरीजच्या लोकांना देऊ नको, ज्यांची वृत्ती अशी आहे तशी. त्याच्यातला एक अतपस्क म्हणजे प्रॅक्टिस करायला कंटाळा करणारा. आणि मग कंटाळा विविध मार्गाने बाहेर येतो. थेट फिजिकल कंटाळा, जाऊ दे काय झोपले. बौद्धिक गोंजारत गोंजारत कंटाळा, गरज नसलेले प्रश्न विचारत राहायचं, सांगितलेलं काम करायचं नाही. अध्याय 2, अध्याय 9, 2 ते 9 अध्याय. हा बघ, काय उगाच उलटे सुलटे प्रश्न विचारत बसलेला आहे घरी. हुशार आहे अर्जुन, त्याला कंटाळा सुद्धा कसा करायचा त्याच्याकडे हुशारी आहे. मग असा पण कंटाळा होऊ शकतो. नाही जाऊ दे, त्यांनी त्यांनी काय सांगितलंय माहिती का, ते कसं जास्तीचं सांगून ठेवतात, एक 15 वेळा करा असं. त्यांना अपेक्षित खरं 5च असतात, आता हाच सांगणार. म्हणजे हे अजून चापलुसी. की शिक्षकाच्या डोक्यात काय आहे ते ह्याच्या डोक्यात बरोबर आधी येतं. नाही, त्यांनी 100 वेळा द्यायला सांगितलंय ना, त्याने आपलं सांगितलं असेल म्हणून आपण 10 वेळा करायचं. नाही, आणि कसं आहे की 2 वेळा केलं की मला लक्षात राहतं. हे सगळे त्या कंटाळाचे उद्योग आहेत. ह्याला जर का कट मारायचा असेल तर ते पक्क ध्येय लागतं. असं ढकलून ढकलून फार वेळ होत नाही. मग महातपहा, ऑस्टेरिटी, लावून धरणं, पक्क लावून धरणं, असं ते होऊ शकतं. असा तो विष्णू आहे म्हणून तो धरला आहे बाबा सगळ्याला. अचानक विष्णू गायब झाला या विश्वामधला तर काय होईल. आज आपली प्रत्येकाची वय आहेत ना थोडी तरी. 5 वर्षापासून ते असेल 70, 80, 90 लावून धरलाय त्या बाबांनी. अचानक मध्ये अच्छा केलं असतं म्हणजे धरलं ना. महातपहा, स्थाणू, असं तो आहे. हा, मग आपण म्हणूया ते. आणि मग एक एक्झाम्पल देईन, मला कशाचा मदत होते ते मी सांगेन. चला, प्रॅक्टिस. कुठले शब्द फोकस करणार बघा, त्या शब्दाशी नातं जोडा. हं? बाकीचे शब्द ठीक आहे येतील, पण त्या शब्दाशी नातं जोडा. तर जाता तर सांगून टाका की बी विथ मी, असं सांगायचं त्याला. रुद्रो बहुशिरा बभ्रुर. आता तर बभ्रुचा विसर्ग आहे, तो र पुढे लागेल विश्वयोनीला. हा,
रुद्रो बहुशिरा बभ्रुर. रुद्रो बहुशिरा बभ्रुर. आता जाऊ पुढे. विश्वयोनी शुचिश्रवाः. विश्वयोनी शुचिश्रवाः. दोन्ही ओळी एकदम, म्हणजे तो विसर्ग कसा, म्हणजे रफार कसा खेळतो तो कळेल. रुद्रो बहुशिरा बभ्रुर विश्वयोनी शुचिश्रवाः. रुद्रो बहुशिरा बभ्रुर विश्वयोनि शुचिश्रवाः. चा- इथे पण तोच पॅटर्न आहे, शेवटच्या शब्दाला र आलाय. अमृत शाश्वत स्थाणुर. अमृत शाश्वत स्थाणुर. दुसरी ओळ घेऊ म्हणजे त्या स्थाणूची प्रॅक्टिस चांगली होईल. वरारोहो महातपाः. अमृत शाश्वत स्थाणुर. वरारोहो महातपाः. संपूर्ण श्लोक घेऊया, दोनदा म्हणूया, हळूहळू जाऊया. रुद्रो बहुशिरा बभ्रुर विश्वयोनि शुचिश्रवाः. अमृत शाश्वत स्थाणुर. वरारोहो महातपाः. रुद्रो बहुशिरा बभ्रुर विश्वयोनि शुचिश्रवाः. अमृत शाश्वत स्थाणुर. वरारोहो महातपाः. तर रुद्र हे काय विष्णू सहस्त्रनामात नाही, खूप ठिकाणी आहे. अथर्वशीर्ष अनेक लोकांना, म्हणजे अथर्वशीर्ष कसं आपला बाप्पाच आहे ना, गणपती आपला खास फ्रेंड आहे. मग त्याचं बऱ्याच लोकांना माहिती असतं, पण ते फार घाईघाईत म्हणतात. पण त्याच्यामध्ये अथर्वशीर्षामधला विभूती योग जिथे सांगितलंय, 6व्या श्लोकात जिथे अथर्वशीर्ष संपतं. तुम ब्रह्मा, तुम विष्णू, तुम रुद्र, तुम इंद्र, तुम अग्नि, तुम वायू, तुम सूर्य, तुम चंद्रमा. त्याच्यातला तो रुद्र आहे, तो विभूती योग आहे. जसा भगवद्गीतेत आहे तसा अथर्वशीर्षात आहे. अथर्वशीर्ष भगवद्गीतेत डिटेल एक्सप्लेन केलाय, पण आपण तेही गाई करतो, हेही गाई करतो, त्यामुळे मग विष्णूची पंचायत होते, बाकी काही नाही. अथर्वशीर्षाचा कोर्स जेव्हा लॉन्च करेन तेव्हा सांगीन, आणि पुढच्या महिन्यामध्ये, ह्याच महिन्यामध्ये कधीतरी गोष्ट भगवद्गीतेची म्हणून शनिवार रविवारी सुरू करणार आहे, सांगेन. पण तो रुद्र तसाच आहे. तो प्रतर्दनाचा रुद्र आहे तो. पण मग अं, तो लक्षात घ्या ह्याच्यातला. आता मी म्हटलं होतं तसं की जो वृषकर्मा आहे त्याचा मला कसा उपयोग झाला ते मी सांगतो, आणि मग पुढच्या श्लोकाला जाऊ. मी 2000 साली, 2001 साली जॉब सोडला, त्यावेळेला माझं वय 30 होतं.
1971चा जन्म आहे माझा. बस झालं म्हटलं आता हे. आणि कंटाळा म्हणून नव्हतं, की खूप काहीतरी चांगलं दिसत होतं, की प्रोजेक्ट मॅनेजमेंट वाला भारतामध्ये तसं नव्हतं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल माझ्या माहितीप्रमाणे, चुकत असेल मी, की दुसरा का तिसरा होता त्यावेळेला भारतामधला. 2001 साली काय अभ्यास शिकवायला नाही, कोणी नाही. म्हटलं का लागतं शिकवायला? प्रोजेक्ट तर मी केलेले आहेत, अनेकदा फेल झालेलो आहे. फेल्युअर इज द बेस्ट गुरु. मग शिकत शिकत झालं आणि मग म्हटलं आपण हे सुरू करूया. मग करणार काय हा एक प्रश्न आहे. आणि जे काही करणार आहेस ते कशाला करणार आहेस? करणार काय ही प्रकृती. जे काही करणार आहेस ते कशाला करणार आहेस हा पुरुष. मला फारसं काही कळत नाही पुरुष प्रकृती अध्यात्म वगैरे, पण कृष्ण जे सांगतोय सातव्यात ते म्हणजे विजन आणि मिशन. काय करणार आहेस आणि त्याच्या रूट काय त्या सगळ्याचं, ते रूट दाखवतो. आणि त्याचा आजही मला उपयोग होतो. 25व्या वर्षी सुरू झालं. मी 5-7 दिवस बसलो शांत. काय करणार बाबा? नाही, प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट आहे, त्याचा खूप उपयोग होतो. आणि मग बरं, मग ते जे काही करणार आहेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधलं, त्याचं ड्राईव्ह काय, त्याचा धर्म काय? बरं, मग ते लिहून काढलं. 5-7 दिवस लागले जवळजवळ. मग मी लिहिलं, मराठी इंग्रजीत सांगणार आहे आणि मराठीत पण सांगणार आहे. मी असं लिहिलं की जे काही करणार आहे ते विथ सिम्प्लिसिटी जनरेट सस्टेनिंग इंटरेस्ट टू डेव्हलप द माइंडसेट ऑफ सॉर्टेड थॉट प्रोसेस फॉर each one of us while creating intrinsic willingness, while holding the hands to learn, implement, and grow with the attitude of collaborative excellence. जे काही करणार आहे ते याला धरून असेल, हा माझा धर्म आहे. हा ज्या क्षणी हालायला लागेल त्या क्षणी पुढचं सगळं हालायला लागेल. माझ्यासाठी ह्या विष्णू आहे. कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये मिशन स्टेटमेंट जर का व्हेग असेल तर ते ऑर्गनायझेशन दोलायमान होते. म्हणून मिशन पक्क पाहिजे. मग तो विष्णू पक्का असेल तर विश्वम खेळायला काहीच मजा आहे, धमालच असते म्हणजे सगळी. मग आता मराठीत एकदा वाचून दाखवतोय मिशन काय आहे ते, हा. गोष्टी सोप्याच आहेत हे दाखवून देत, त्यांचा सराव करत करत त्या समजावून घेत, स्वतःच्या जडणघडणीची शेअर करतो आणि वाचून दाखवतो, हा म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार. गोष्टी सोप्याच आहेत हे दाखवून देत, त्यांचा सराव करत करत त्या समजून घेत, स्वतःच्या जडणघडणीची अंतःप्रेरणा निर्माण करत. इंट्रिन्सिक विलिंगनेस सोपा शब्द आहे. आपल्या प्रत्येकासाठी उत्सुकता आणि उत्साह यांचे सातत्य राखत, एकमेकांच्या साथीने, एकमेकांसाठी उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेली, मोकळी आणि न अडकणारी मनोवृत्ती तयार करणे. हे 2000 साली लिहून काढलं. 5-7 दिवस लागले जवळजवळ लिहायला. पण आज ते 2000 नंतर कुठलाही प्रोजेक्ट हातात घेतला, विश्वम तयार करायची वेळ आली की पहिले विष्णूला विचारायचं, हॅलो, तू जे काय विश्वात हात घालतोयस ते विष्णू जो काही धरलाय तो आहे का? आज आता विष्णू सहस्त्र नावाचा प्रोजेक्ट घ्या. तो किक ऑफ करत असताना हे सगळं चेक केलं झालं, परत डेव्हलप करत असताना हे सगळं चेक केलं. काय रे बाबा, सिम्प्लिसिटी आहे, सोपी गोष्ट सांगतोयस, सोप्या पद्धतीने सांगतोयस, ओके. सराव करायला वाव ठेवणार आहेस, त्याची मेकॅनिझम्स काही तयार केली आहेस, ओके. स्वतःची जडणघडण त्याच्यातनं घडणार आहे का नुसत्याच चर्चा वायफळ? नाही. त्यातून इंटरेस्ट निर्माण होणार आहे का? आज, कारण तू किती दिवस पुरणार? कोणीच कोणासाठी पुरत नाहीये. मग ती इंटरेस्ट त्यांच्याबरोबर राहणार आहे, करणार आहे का तू? ओके. मग उत्साह आणि उत्सुकता ही दोन पावलं आहेत पुढे जाण्यासाठी. महातपासाठी ही दोन लागतात हं, त्याशिवाय होणार नाही. उत्सुकता आणि उत्साह हे जमा करता येणार आहे का तुला? त्याच्यासाठी काही मेकॅनिझम्स आहेत का, सिस्टीम्स राबवल्या आहेत का, डेव्हलप केल्यास का? व्हॉट्सअप ग्रुप हे त्याच्याचं एक उदाहरण आहे. एकमेकांच्या साथीने जाणार आहेस ना, मग त्याच्यासाठी काही सिस्टीम आहे का? एकमेकांसाठी आहे का? ओके. उत्कृष्टता त्याच्यात असणार आहे का? हो. आणि मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या उद्योगामुळे मन मोकळी होणार आहेत का? अडकणं कमी होणार आहे का? हे झालं तरच प्रोजेक्ट इनिशिएट करायचा. याला मी विष्णू म्हणतो, वृषकर्मा म्हणतो, काही म्हणा. मग असं करत असताना तो सर्वविथ जनार्दन अव्यंग असा तो उद्योग आहे पुढच्या 14व्या श्लोकातला. सर्व ग सर्वविद भानू,
विश्वक्सेनो जनार्दन, वेदो वेद विदव्यंगो वेदांगो वेदविद कवी. आता या श्लोकामध्ये द द द द द द द द आहे. दम आलाय बघा. आधीच्या याच्यात स स स स स होतं, त्याच्या आधी श श श श. ही हा खेळ आहे हा. ही उत्सुकता निर्माण झाली, अरे आता पुढच्या श्लोकात कुठल्या अक्षरावर भर आहे. मग त्याच्यामुळे उत्साह पण येईल. सर्व ग सर्वविद भानू विश्वक्सेनो जनार्दन, वेदो वेदविद अव्यंगो वेदांगो वेदविद कवी, असा तो शब्द आहे. सगळा खालचा शब्द वेद 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 वेद, माहिती होणे माहिती होणे माहिती होणे, समजून येणे समजून येणे, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग नॉलेज. माहिती खूप आहे. आता ते ए आय आल्यानंतर माहिती जमा करणाऱ्यांचं संपलं सगळं जगात. आहेच तिथे माहिती, त्यातून समजून कसं घेशील. वेदो वेदवित. वेदना हा शब्द वेद वर्ण आलेला आहे, आपण तो निगेटिव्हली वापरतो. पण वेदना ही एक जाणीव आहे, स्फुरण आहे. वेद वेदवित. मग त्याच्यातला तो जनार्दन शब्द आहे. मग आता जन आणि अर्दन. जन म्हणजे लोक, अर्दन म्हणजे प्रोटेक्टर, जनांचा प्रोटेक्टर. मग मी लगेच जनांचा प्रोटेक्टर म्हटल्यानंतर राजा. नाही, हॅलो. आपण आपल्याकडे लक्ष देऊ पहिल्यांदा. बी सेल्फिश. चांगल्या उद्देशाने. तुझं तुझ्याकडे लक्ष दे, बाकीचे त्यांची त्यांची कामं करतील. जन अर्दन. मग तुझ्या आधी विश्वात तू तुझ्याकडे लक्ष दे, तू तुझे सांभाळ कर. आणि मग तुझ्याबरोबर जे काम करतायत त्यांचा सांभाळ करता आला तर बघ. पण तू काय त्यांचा मक्ता घेतलेला नाहीस असंही वागू नको, कारण मग ती आधीचा तो करुणा आहे ते. जन अर्दन, प्रोटेक्टर ऑफ ऑल. मग आपण त्याला म्हणू शकतो डिवाइन बॉडीगार्ड आहे विष्णू. त्यात त्या जनार्दनामध्ये सुद्धा ना, जे असं म्हणजे लहान भाऊ भावंड असतात बघा, ते भयंकर मारामारी करतात. मी आणि माझी बहीण भयानक मस्ती केलेली आहे लहानपणी. भांडायचो आणि ती भांडायचीच माझ्याशी, असं मी म्हणणार ऑब्विसली. पण तरी सुद्धा की काही गडबड झाली, प्रचंड पाऊस आला, तर छत्री नेल्या की तिने हा विचार येतो. तो जनार्दन. त्या जनार्दनासाठी जर तलवारच पाहिजे अशातला भाग नाही. की पाण्याची बाटली ठेव जाताना पटकन न कळत सॅक मध्ये एक 200 मिलीलिटरची पाण्याची बाटली ठेवणं. जनार्दन प्रोटेक्ट आहे, प्रोटेक्शन केलेलं आहे. जनार्दन. सर्वविद. मग सर्व विद. विद द येतो, विद. माहिती असलेला. आता माहिती असलेला सगळं जर का माहिती असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे. नाही, सगळं माहिती असणाऱ्यामध्ये दोन गोष्टी असतात. काय माहिती आणि काय माहिती नाही. म्हणजे जे माहिती नाही त्याचा घडा नेहमी मोठा असतो, जे माहिती आहे त्याचा घडा छोटा असतो. हे जरी माहिती झालं तरी खूप झालं. सर्वविद सविद्यावान भवती, अथर्वशीरची फलश्रुती आहे ती तसं. मग आता सर्वविद जर का सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर काय, डीपसीक आहे, गुगल जेमिनी आहे, मेटा आहे, आहेत ते सगळे. ते सर्वविद, सर्वविद सुद्धा दिलेल्या लिमिटेड आहेत त्यांच्या दृष्टीने तशी. मग स्पिरिच्युअल ए आय आहे तो सगळा. असं साधं झालं तर तसं. अव्यंग, अमोघ पाहिला तसा अव्यंग. दोन तीन शब्द सांगतोय बघा या श्लोकातले, काय जमताय तसं ते कुठे लक्ष द्यायला सांगतात. व्यंग नाही असा तो, विअंग. विअंग 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 म्हणा जोरात. व्यंगच होणार आहे त्याचं ते. मग तशी ती उत्पत्ती. मग अंग विअंग, त्यामुळे जरा विचित्र अंग आहे थोडस. इम्परफेक्ट. अव्यंग. फ्लॉलेस. प्रत्येक जण व्यंग घेऊन आलेला आहे, म्हणून तर प्रकृती आहे. विष्णू एनर्जी आहे त्यामुळे फ्लॉलेस आहे. पण प्रकृती जी निर्माण होते, त्यातनं काहीतरी घडतं. ते त्यात काहीतरी असणारच ना. सोन्याचा दागिना करताना तांबं घालावंच लागतं, तसं ते आहे सगळं. पण मग मी इथे तो बलानी येतो, थिअरी ऑफ मशीनचा. परफेक्शन इज डिव्हाइन, नेव्हर क्लेम परफेक्शन. जितकं स्वच्छ होतील तितकं हो. कबीर काही जपणार नाही आता तुला, पण जितकं स्वच्छ होते तितकं हो, जाशील इन्फिनिटी पर्यंत. सर अव्यंग, फ्लॉलेस. घरी एखादी रेसिपी छान, काय भाजी झाली, आहा. तर अभ्यंगाचा तिथे अनुभव घेऊ शकतो आपण. आहा, क्या बात आहे. फ्लॉलेस. वा. सुरेख. चहा सुद्धा आहा, काय चहा झालाय, तो अभ्यंग चहा. असं तर म्हणू शकतो आपण. म्हणजे फार
गहन गूढार्थ काढायचे भानगडीत पडू नका. रोज दिसतं विष्णू अलीकडे पलीकडे, तेवढं फक्त बघा. आणि असं असल्यामुळे दोन्ही श्लोक एकत्र घेतोय. लोकाध्यक्ष, सुराध्यक्ष, धर्माध्यक्ष, कृता कृता. आता फक्त पुढची हिंट देऊन ठेवते. चतुरात्मा, चतुर्व्यूह, चतुर्द्रंष्ट, चतुर्भुज. एवढं लक्षात ठेवा, पुढचा श्लोक तो येणार आहे. पण आता आपण कुठल्या श्लोकावर जाणार आहोत? सर्व ग सर्व विद्भानुर विश्वक्षेनो जनार्दन, वेदो विदम व्यंगो, वेदांगो वेदविद कवी. आपण आता तो घेऊया. सोपा आहे आता श्लोक. चला. पुन्हा तो भानुर आला. सर्व ग सर्व विद्भानुर. व शब्द खूप आहे. स व ग. हा, लक्ष ठेवा फक्त आपल्या उच्चारांकडे. एखाद दुसरा शब्द नीट उच्चारता आला नाही तरी लगेच स्वतःला धरू नका. हा. सर्व ग सर्व विद्भानुर. सर्व ग सर्व विद्भानुर. तो भानुर कुठे जातो बघू. विश्वक्सेनो जनार्दन. सर्व ग सर्व विद्भानुर, विश्वक्सेनो जनार्दन. विश्वक म्हणताना तो विश्व आणि विश्व हे खेळा. काही नका करू. हा, मग विश्वक हळूहळू म्हणत जायचं. सर्व ग सर्व विद्भानुर, विश्वक सेनो जनार्दन. सर्व ग सर्व विद्भानुर, विश्वक सेनो जनार्दन. वेदो वेद विदव्यंगो, वेदो वेद विदव्यंगो, वेदांगो वेदवित् कविः. पूर्ण म्हणू दुसरी ओळ. हं? आणि आता इतका वेळ बसत असाल तर जेव्हा जमेल तेव्हा ताट बसा. मांडी घालून जर बसता येत नसेल तर खुर्चीवर बसा. ताट बसा. बघा ते छान म्हटलं की श्वासोश्वास सुद्धा सुट्टा होतो, मोकळा होतो. हा. आपण आपलं हे ऍडव्हान्टेज बघू थोडे थोडे सुरुवातीला. वेदो वेद विदव्यंगो, वेदांगो वेदवित् कविः. मस्त. सगळा श्लोक म्हणणार आहे. लक्ष द्या. सर्वग सर्व विद्भानुर, विश्वक्सेनो जनार्दनः, वेदो वेद विदव्यंगो, वेदांगो वेदवित् कविः. हम्म. अजून एकदा म्हणूया. आता बघा थोडीशी लय वाढवता येते, अगदी थोडी धावपळ नाही करायची. बघा आताची लय काय होती. द द द द द द द. आता थोडीशी वाढूया आपण ते. सर्व ग सर्व विद्भानुर, विश्वक्सेनो जनार्दनः, वेदो वेद विदव्यंगो, वेदांगो वेदवित् कविः.
हम्म. हा. तसं कवी, जे न देखे कवी, जे न देखे रवी, ते देखे कवी. कवी याचा अर्थ विजनरी, पाहणारा. पाहणं हे जितकं वाढवता येईल तितकं वाढवावं. पाहणं जमलं हे कधी म्हणावं? की जेव्हा शब्द कमी कमी होत शून्य होतात, त्यावेळेला पहा. आणि जमतं बरं का. त्याच्यासाठी काय हिमालयात वगैरे जावं लागत नाही. रोज बघायचं, 15-20 मिनिटं बघायचं, नुसतं पाहायचं. कारण पाहताना आपल्याला सवय काय लागलेली असते, हे असं कधी मागचं झालं होतं. यू ऑलवेज लिव्ह इन मेमरीज. मेमरी इज अ डेंजरस कॉल. पाहिजे तेव्हाच घ्यायला हवी. मग सारखं कंपॅरिझन तरी होते. कंपॅरिझन म्हणजे अनालिसिस. मेमरीशी खेळ. मग काय होतं, पाहणं होत नाही. पाहणं जितकं तितकं प्रेझेंट मध्ये राहता येईल, तो कवी. आणि जितकं प्रेझेंट मध्ये तितकं जास्त दिसतं की क्लॅरिटी. क्लॅरिटी, कम्पॅशन, असा खेळ चालतो. हा. मग असं जर का असेल, तर लोकाध्यक्ष नाही का होणार तो? अध्यक्ष, आधी अक्ष, सगळ्यात समोरचा डोळा, आधी अक्ष, असं ते आहे. मग अध्यक्ष पुढे पाहिजे. मग पुढेच जर आहे माणूस, तोच जर का पाहणारा नसेल, तर सगळं झुंडचे झुंड जाणार नाही का खड्ड्यामध्ये? मग तसा अध्यक्ष पाहिजे. चेअरमन शुड बी लाईक दॅट. पाहतोय. अर्जुनाला सुद्धा भगवद्गीता पाहिल्यानंतरच ट्रान्सफॉर्म झालेली आहे, की कळलं रे बाबा. विश्वरूप दर्शन. लोकाध्यक्ष, सुराध्यक्ष, धर्माध्यक्ष. मग लोकांचा अध्यक्ष, सुरांचा अध्यक्ष, धर्माचा अध्यक्ष, असा तो सगळा खेळ आहे. लावून धरण्याचा तो की आहे, फोर्स आहे. सुर, मग देव. आता देव, मग आमच्या त्या देवांमध्ये काय फरक आहे? काहीही फरक नाहीये. प्रत्येक जण कशात ना कशात तरी एक्सपर्ट असतो. फक्त देवांना त्यांची एक्सपर्टीज कळलेली असते. एवढंच आहे खेळ. प्रत्येक जण देव आहे, आपण ऐकतच नाही आपलं स्वतःच. एक्सपर्ट असतोच, फक्त ती एक्सपर्टी सातत्याने वाढवत न्यायची, अव्यंग करत न्यायची, अमोघ करत न्यायची. हा, अजून काही त्याच्यामध्ये, अजून काही त्याच्यामध्ये स्वच्छता करता येईल का? अजून काही अस्वच्छता निर्माण स्वच्छता करता येईल का? असं करत करत जायचं. मग एक्सपर्टी कशात आहे, स्ट्रेंथ कशात आहे, हे ज्याला कळलं, आणि विकनेस कमी करत 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 ती स्ट्रेंथ वाढवत नेतो, तो देव. मला पण देव होता येईल, आहेच. त्या त्या फील्ड मधले आहेतच सगळे. आपण बघायचं मी कशात देव आहे ते. मग तो सुरांचा अध्यक्ष. धर्म अध्यक्ष, पुन्हा तेच. धर्म याचा खरा अर्थ होतो, बल्ब मध्ये इलेक्ट्रिसिटी हा धर्म आहे. ती नसेल तर इलेक्ट्रिसिटी, बल्ब लागणार नाही. धर्म म्हणजे रूढी नाहीत, परंपरा नाहीत, ऍक्शन्स नाहीत. ऍक्शन्स करण्यासाठी जो सातत्याने मोटिवेट करतो, ते मगाशी मिशन स्टेटमेंट म्हणून दाखवलं. कुठलाही प्रोजेक्ट घेत असताना एकतर ते उत्साह निर्माण करतं, आणि प्रोजेक्ट उगाचच घेतले जात नाही. चला 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 चला, थांब जरा, कनेक्ट होणार आहे, नाही मग घेऊ नको. विष्णू विश्व, विष्णू विश्व. मग असा तो धर्माध्यक्ष. कृता अकृता, असा तो शब्द चालतो. आता सगळे शब्द सांगत नाही मग. हे आता कृता कृताचा गंमत कशी आहे माहिती का? कृत म्हणजे क्रिएटर, अकृत म्हणजे न केलेलं. केलेलं न केलेलं, केलेलं न केलेलं. आता आयकिया फर्निचर कोणाला माहिती आहे? आयकिया फर्निचर. आता आयकिया फर्निचरचं उदाहरण काय देतो इथे? आयकियाचं फर्निचर केलेलं आहे, पण येतं तेव्हा न केलेलं असतं. मॉड्युलर आहे ते. सगळं फर्निचर येतं. मग आयकिया फर्निचर म्हणजे असं डिसमेंटल केलेलं फर्निचर. हे बघा ते, कृत अकृता, केलेलं न केलेलं आलं, न केलेलं पुन्हा केलेलं झालं. असं ते आहे. म्हणजे केल्यानंतर ज्याला बंद करता येतं, आणि बंद केलेलं परत उघडता येतं, असा तो कृता अकृता. अशा पद्धतीने. किंवा त्याला अगदी धार्मिक वगैरे काढायचं असेल तर अजा पण शब्द येतो, की बाबा कधीच न जन्मलेला वगैरे तरी असलेला. पण ते जाऊ दे, पुढचं पुढे. असा तो आहे. अं, मग त्याला रेसिपी बुक सुद्धा आपण म्हणू शकतो, की रेसिपी म्हणजे काय, पाककृतीचं पुस्तक असतं ते बघा, आकृत आहे. पण त्याच्यात सगळं केलेलं आकृत फॉर्म मध्ये आहे. आता कोणीतरी ते कृत आहे, आता ते आकृत झालं. आता मी जर केलं नाही तर ते आकृतच राहणार ना. मग म्हणून रेसिपी पुस्तकं पाठ करू नये. भगवद्गीता रेसिपी बुक आहे. कशाला बरं पाठ करायची? पाठ तर करायचं रेसिपी बुक, पण स्वयंपाकघरात जाईल ते शपथ. आणि पाठ करून उपयोग काय? ऐन वेळेला ते मीठ जास्ती पडतंय. नाही, आमची पाठ आहे. अरे हो,
एक घे ना रेसिपी त्यातली कुठली तरी, एक उचल, फक्त एक उचल, फक्त एक. हजारातलं एक. हजार करणारच. एक एवढ्या टिप्स आहेत भगवद्गीतेमध्ये, एक घेऊ. कुठे ते 700च्या नादाला लागा. कृत अकृत. हा, मग मी करू शकतोय का? अकृताला कृतामध्ये करण्याची ताकद माझ्यात आहे का? जे पूर्वी कोणीतरी कृत आहेच. असं सगळं विचार केला की सोपं आहे. हा. मग चला आता शेवटचा श्लोक घेऊन थांबू. आता तो ध कसा जातो बघा तो आता. धक्ष धक्ष धक्ष. ताड बसा. छान. मोकळी पण होईल, झालं तर प्राणायाम पण होऊन जाईल त्याच्याला, होऊन जाते. लोकाध्यक्ष सुराध्यक्षो. सोपे शब्द आहे ना. लोकाध्यक्ष सुराध्यक्षो. धर्माध्यक्ष कृता. आता सगळा म्हणू. आता तो म्हणत असताना, तो ध क्ष म्हणताना कशी पोटाची हालचाल होते, केवढं आहे माहिती का? इकडे तिकडे बघावंच लागत नाही. तर छान बघायचं स्वतःकडे. लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृता. लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृता. सुंदर. आता पुढचं बघू हा. आता इथे श येतो एखाद्या विसर्गानंतर. अनेक ते काय नियम नियम म्हणतात, कोणतं पाणिनी कोणतरी होता म्हणे. पण जाऊ दे. भाषा शिकताना व्याकरण कधीच शिकलं जात नाही. आधी आपण म्हणूया. चतुरात्मा चतुर्व्यूह. आता तो श कशा झाला? खरा तो चतुर्व्यूह हा विसर्ग आहे साधा. तो ह जर का म्हटलं तिथे, तो पुढचे शब्द म्हणताना पंचायत येईल. हा एक तर बेसिक फंक्शनल. आणि दुसरं मीटरमध्ये बसून जोर येईल त्याला. एकत्र शब्द म्हणता येईल. चतुर्व्यूह असं म्हणण्यापेक्षा चतुर्व्यूहश चतुर्द्रंष्ट्र सोपं जाईल ते. हा, चला म्हणूया. चतुरात्मा चतुर्व्यूहश चतुर्दंष्ट्र. मुद्दाहून एक शब्द सांगितलाय. तो द वर रफार पण आहे, अनुस्वार पण आहे, वरती श ट ट्र. धम्माल आहे एकदम. चतुर्दंष्ट्र. चतुर्भुज. आता सगळं. चतुरात्मा चतुर्व्यूहश चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुज. चतुरात्मा चतुर्व्यूहश चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुज. झालं. सबंध श्लोक म्हणू आता एकदम शांत. आणि मग कन्क्लुडिंग रिमार्क्स करूया. लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृता. चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुज. झालं की नाही? हं. अवघड करून ठेवायच्या असतील स्वतः ती गोष्टी, तर चतुर्दंष्ट्रश हा शब्द चिंच गाऊन म्हणा. बघा काय होतं ते. किंवा समोर कोणतरी चिंच खात असताना तुम्ही तो म्हणायचा प्रयत्न करा. सोप्या गोष्टी अवघड करण्याची प्रक्रिया म्हणजे बुद्धीला नको इतका दिलेला मान. अध्यात्म ही गोष्ट सोपं आहे, कारण माझा मी आहे. माझ्या मी साठी बाहेर भटकायची गरज नाही. इतकं साधं आहे. आणि मग तू कसा आहे रे बुवा? मग ये आजार. चतुर्गर.
अरे मी असा हो, कारण तू लक्षच नाही दिलं तुझ्याकडे, नुसत्या टवाळक्या. विश्वम विष्णुर वषट्कार भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृत भावो भूत आत्मा भूत भावना. अरे एवढा मी आहे? हो, बघ ना एकदा कधीतरी, कर प्रॅक्टिस जरा. मग जन्ममृत्यूची भीतीच निघून जाईल तुझी, आला तर आला. भूत भावना बस आता ठरवलेलं आहे. असं ज्या वेळेला करू, त्यावेळेला ते विष्णू सहस्त्रनाम मार्गाला लागेल, म्हणजे आपल्या. मग इथे आपण थांबू, सबोंद म्हणूया, शांत. शेवटचे 5 श्लोक मी फक्त म्हणणार आहे, तुम्ही ऐका. अज सर्वेश्वर सिद्ध सिद्ध सर्वादिरच्युतः वृषा कपिरमेयात्मा सर्वयोग विनिसृतः वसुर्वसुमना सत्यः समात्मा सम्मितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिस्तुतिस्रवाः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित् कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः, असे म्हणतात. एखाद दुसऱ्या शब्दाकडे आपण लक्ष देऊया.